आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शरद पवारांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंसाठी पवारांची सभा होणार। शरद पवार उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या जामनेरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार कार्यकर्ता मेळावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापुरात 30 एप्रिलला सभा। माढा आणि सोलापूर लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली। आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीत सर्वोच्च न्यायालयाचा नकार। धनगर आणि धनगड हे एकच समाज असल्याचा युक्तिवाद अमान्य। राज्यातील 80 कारखान्यांकडे 1387 कोटींची एफआरपी थकीत। 207 कारखान्यांकडून 19 एप्रिल अखेर 1060.69 लाख टन ऊसाचं गाळप। राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर। 2 मे पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात। उर्वरित राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातल्या शाळा 1 जुलै पासून सुरू होणार। लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानच्या घराकडे जाण्यासाठी कॅब बुक करणारा आरोपी रोहित त्यागीला गाझियाबादमधून अटक। 3 दिवसांची पोलीस कोठडी। अभिनेता सलमानला आणखी एक धमकीचा इशारा। पंतप्रधान मोदींची 29 तारखेला पुण्यात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरातून संदीप भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित। 25 एप्रिलला शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार। सूत्रांची माहिती। ठाणे नाशिकची जागाही आम्हीच लढणार। शिरसाटांची माहिती। सगळीकडे निश्चित झालेले आहे। उमेदवार हा शोधायचा नाहीये। उभाटा गटासारखा आम्हाला दुसऱ्याचा आयात करायचं नाही। आमच्याकडे उमेदवार सर्व रेडी आहेत। त्यांची फक्त घोषणा करणं बाकी आहे। म्हणून शिंदे साहेब मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांची घोषणा करतीलच।